नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे आपलं IIE इन्स्टिट्यूट वरती. तर आपण जी काल मी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये तुम्हाला मी पेपर पॅटर्न, मार्क डिस्ट्रीब्युशन हे सगळं तुम्हाला समजून सांगितलंय. ठीक आहे, पेपर 2 विषयी. तर आपण आज आपला जो पेपर 2 चा पहिला चॅप्टर आहे, निरुक्ती तथा पर्यायी पदाने, हा चॅप्टर आपण आज चालू करतोय. बरोबर, निरुक्ती म्हणजे काय? एखादा शब्द आहे, तो शब्द आपल्याला तयार कसा झालाय, त्याची उत्पत्ती काय आहे हे समजून घ्यायचंय. आणि सेकंड बघा काय आहे, तथा पर्याय पदाने. पर्याय म्हणजे काय पोरांनो? ऑप्शन्स. ऑप्शन असतं बघा, म्हणजे आपलं एखादा शब्द आहे त्याला अजून ऑप्शन्स काय आहेत, म्हणजे आपण पर्याय, सरळ सरळ सिंपल पर्याय, की एखादा शब्द आहे त्याला अजून अजून नाव काय आहे, समजा आपलं निकनेम असते त्या टाइप मध्ये. ठीक आहे, तर आपण पहिली एक व्याख्या बघू आपण आयूची. ठीक आहे, आयु. आयु म्हणजे काय? आयूला बघा, आयु मध्ये आ हा उपसर्ग लागलाय, आ उपसर्ग लागून युजी हा धातू लागलाय. धातू, आता उपसर्ग तुम्ही शिकलेत, उपसर्ग तुम्हाला सरांनी व्यवस्थितरित्या आपले उपसर्ग सरांनी शिकवले तुम्हाला 22 उपसर्ग. तर धातू म्हणजे काय? तुम्हाला सर स्वतः लवकरच धातू शिकवतील, तेव्हा हे काय नाही, सोपं आहे. ठीक आहे, हा धातू लक्षात ठेवा, फक्त युजी धातू लागलाय आणि आ उपसर्ग लागून युजी धातू लागून हे आपला आयु हा शब्द तयार झालाय. ठीक आहे, तर आता ही निवृत्ती बघा. याची निवृत्ती काय पोरांनो? याची आस्मन्नात चेतना युज्यते समाधीयते अनेन इति आयु. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत याचा अर्थ बघायचा. ठीक आहे, आपल्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत चेतनाची जी समाधान असते ते आपल्याला अनुभवता येते, त्याला आपण आयु असे म्हणतो. ठीक आहे, नीट पुन्हा एकदा बघा काय, तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत चेतना. पोरांनो, चेतना म्हणजे आपलं कॉन्शियसनेस असतंय. आता मी जे बोलतोय, समजा मृत शरीर तर बोलू शकत नाही. ठीक आहे, आपल्यामध्ये चेतना आहे, आपण तोपर्यंत जिवंत आहे. बरोबर, त्यालाच काय म्हणताय, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत चेतनाचा अनुभव समाधी स्वरूपात आपल्याला अनुभवता येतो, त्याला आयु असे म्हणतात. ठीक आहे, सेकंड व्याख्या बघा काय, तर सेकंड व्याख्यामध्ये दिलंय बघा, आयु इति जीवित काल. आयु इति जीवित काल. ठीक आहे, म्हणजे आपण जे जीवन जगतोय, सध्या आपण जे जीवन जगतोय म्हणजे पूर्ण आपल्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, यालाच आयु आपण म्हणलंय. सोपं साध्या भाषेत आपण बघा, म्हणजे किती वेळेस म्हणतो आपण आयुष्य आयुष्य, तेच आयु, त्याच आपण आयु म्हणतो. ठीक आहे, हे झालं. ही जाई निवृत्ती. ह्या दोन पैकी तुम्हाला एक निवृत्ती द्यायची आहे, तर पॉसिबल आहेत ना, तर हीच निवृत्ती पाठ करा. ठीक आहे, आता ही जी निवृत्ती ना सेकंड वाली, तुम्ही विचारता सर सेकंड वाली निवृत्ती का नाही? सेकंड वाली निवृत्ती पण चालती, पण काय झालंय, कॉमन झालंय सगळं म्हणजे मॅक्झिमम पोरं ही आयु इति जीवित काल हीच निवृत्ती पाठ करतात, जे की म्हणजे मान्य आहे ना. ठीक आहे, आपण युनिव्हर्सिटी म्हणून दिलंय, आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेबस मध्ये हे सगळं दिलंय. पण काय असतं पोरांनो, हे सगळं कॉमन झालंय ना, तर आपल्याला म्हणजे एक्झामियर वगैरे थोडंसं मार्क मिळतो. तुम्ही ही जर निवृत्ती लिहिली पोरांनो, तुम्हाला आउट ऑफ मार्क पडण्याचे चान्स असतील. ठीक आहे, आता इथं बघा पर्याय, ही जाई निवृत्ती आपली. ठीक आहे, आता पर्यायाचे कशाचे पर्याय बघायचे पोरांनो? आपल्याला आयुचे पर्याय बघायचे. आयुचे पर्याय बघा काय आहे. आता आधी आयुची डेफिनेशन बघा, आयुची झाली, आपली निवृत्ती झाली. ठीक आहे, आता आयुचे पर्याय बघताना शरीरे इंद्रिय सत्व आत्मा संयोगे धारी जीवितम नित्यग अनुबंधश्च पर्याय रायुरुच्यते. हे मी नंतर लिहितोय, शरीरे इंद्रिय सत्व आत्मा संयोगे धारी जीवितम. म्हणजे याचा अर्थ काय बघा, शरीरामध्ये इंद्रिय, सत्व म्हणजे काय? सत्व म्हणजे मन आणि आत्मा, यांचा तीनचा संयोग होऊन हे आपलं शरीर हे इंद्रिय सत्व आणि आत्मा, इंद्रिय सत्व म्हणजे मन, आत्मा, या तीनचा संयोग होऊन शरीर हे स्थापन झालंय. ठीक आहे, म्हणजे शरीर हे तयार झालंय. आता पर्याय बघा त्याचे, धारी. धारी बघा, धारी, जीवित, नित्यग, अनुबंध, असे 4 पर्याय आपल्याला दिलेत त्या. ठीक आहे, धारी म्हणजे काय? धारण करणे. आपण बघा, धारणात धातव हा आपला एक म्हणजे आपलं एक वाक्य असतंय, आपल्या फिजिओलॉजीच्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, धारणात धातव म्हणजे काय? धातू हे शरीराला धारण करतात. ठीक आहे, तसं त्याच प्रकारमध्ये धारी. ठीक आहे, जीवित म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे. ठीक आहे, नित्यग म्हणजे काय? कंटिन्युअस परिवर्तन होत चाललंय, त्याच्यामध्ये कंटिन्युअस परिवर्तन होत चाललंय. ठीक आहे, अनुबंध म्हणजे काय? बंध म्हणजे काय? बांधलेला. तर हे जे ना इंद्रिय सत्व आत्मा हे शरीरासोबत बांधलेले आहेत, म्हणून त्याला अनुबंध हा पर्याय आलाय. नित्यग तुम्हाला कळलं, नित्यग म्हणजे परिवर्तन होत राहतंय सारखं सारखं. त्याच्यानंतर जीवित म्हणजे तो जिवंत आहे. आणि धारी म्हणजे काय पोरांनो? धारण केलेला. ठीक आहे, हे असे झाले त्याचे पर्याय. हे पर्याय कसे झाले? आयुचे. तुम्हाला क्वेश्चन कसा येईल
की आयूची निरुक्ती लिहा व पर्याय लिहा, आणि ते सांगतील की 2 पर्याय लिहा, त्याचे आयूचे 2 पर्याय लिहायचे. तुम्हाला जो आठवतो लिहायचा, धारी लिहा किंवा जीवित लिहा, नित्यक लिहा, अनुबंध लिहा. पण हे लिहिल्यानंतर धारी लिहिलं का आपण, तसं लिहिलं पेपरमध्ये धारी, तर धारीच्या खाली धारी काय आहे हे एक्सप्लेन करायचंय, नित्यक काय आहे हे एक्सप्लेन करायचं, छोटं छोटं एक एक सेंटेन्स मध्ये जर एक्सप्लेन केलं तुम्ही तरी चालतंय. त्याच्यानंतर बघा ही डेफिनेशन लक्षात ठेवा. डेफिनेशन नाही म्हणतात, त्याला निरुक्ती असते ऍक्च्युअली, हे शब्द कसा तयार झाला. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये आपला नेक्स्ट निरुक्ती बघूया. ठीक आहे, सेकंड निरुक्ती काय आहे, शरीर. शरीर म्हणजे काय, शीर्यते इति शरीरम. शीर्यते इति शरीरम. शीर्यते म्हणजे काय पोरांनो, शीर्यते म्हणजे झीज होणे. ठीक आहे, आता आपली जशी बॉडीमध्ये काही सेल नवीन निर्माण पण होता आणि काही सेलची डेथ पण होते. ठीक आहे, म्हणजे नवीन नवीन सेल तयार होता आणि पुन्हा ज्या जुन्या सेल झाल्यात, म्हणजे सेल्स काय, कोशिका, यात नवीन तयार होता आणि जुन्या कोशिका हे मरत जातात. ठीक आहे, म्हणजे मृत्यू पावतात. तसंच आपल्या शरीराची ही झीज होत राहते, त्याच्यामुळे त्याला शीर्यते इति शरीरम, म्हणजे ज्याची प्रत्येक क्षणाला झीज होत राहते त्याला आपण शरीर असे म्हणतो. ठीक आहे, तर त्याचा पर्याय बघा काय आहे, गात्रम. गात्रम म्हणजे काय पोरांनो, अवयव. अवयव कुठं स्थित असतात, अवयव हे आपल्या शरीरामध्ये स्थित असतात, म्हणून त्याला पर्याय काय आलाय, गात्रम. सेकंड पर्याय बघा काय, काय कायह. कायह, आता आपलं एक डिपार्टमेंट आहे बघा आयुर्वेदामध्ये, काया चिकित्सा. याच्यामध्ये काया चिकित्सामध्ये आपल्या पूर्ण बॉडीमध्ये एक MD मेडिसिन, आपण त्याला एक काया चिकित्सा ही त्याला एक आपण संज्ञा दिली आहे. ठीक आहे, काय म्हणजे काय, पूर्ण बॉडी. ठीक आहे, देह, तुम्हाला माहिती देह म्हणजे पूर्ण बॉडी. ठीक आहे, आणि तनु, तनु पण सेम अर्थ, तनु आणि देह हे सेम होत आहे. ठीक आहे, हे बघा आता शरीरामध्ये ज्ञानाग्नी, दर्शनाग्नी व कोष्ठाग्नीचे अधिष्ठान म्हणजे शरीर होय. हे बघून घ्या, ज्ञानाग्नी, दर्शनाग्नी, कोष्ठाग्नीचे अधिष्ठान म्हणजे शरीर हे होय. ठीक आहे, ज्ञानाग्नी, ज्ञानाग्नी म्हणजे काय, आपल्या बुद्धीने आपल्याला जे ज्ञान होते. दर्शनाग्नी बघा, दर्शनाग्नीमध्ये रूप. ठीक आहे, दर्शनाग्नीमध्ये रूपाचे ज्ञान आपल्याला ज्याने होते व ठीक आहे. आणि कोष्ठाग्नी, कोष्ठाग्नी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोष्ठ असतो बघा, म्हणजे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपण कोष्ठ म्हणू शकतो. ठीक आहे, तर कोष्ठाग्नी, या कोष्ठाग्नी हे जे 3 आहेत ना, यांचे अधिष्ठान म्हणजे शरीर होय. ठीक आहे, यांचे अधिष्ठान म्हणजे शरीर होय. पुन्हा एकदा बघा शरीराची निरुक्ती बघा, शीर्यते इति शरीरम. शीर्यते इति शरीरम, ज्याची प्रत्येक क्षणाला झीज होत राहते त्याला आपण शरीर असे म्हणतो. पर्याय बघा, गात्रम. गात्रम म्हणजे अवयव. अवयव हे आपल्या शरीरामध्ये स्थित असतात, म्हणून त्याला गात्रम असे म्हणतात. काय, देह आणि तनु. ठीक आहे, ज्ञानाग्नी, दर्शनाग्नी व कोष्ठाग्नीचे अधिष्ठान म्हणजे शरीर हे होय. ठीक आहे, आता बघा ही झाली आपली सेकंड निरुक्ती, शरीर. थर्ड निरुक्ती बघा, मन. मन्यते न्यायते बुद्धेते अनेन इति मन. हे बघा 2 निरुक्ती आपल्याकडे आता मनची, मन्यते न्यायते बुद्धयते अनेन इति मन. आणि सेकंड बघा, मननात मनः. मननात मनः म्हणजे जो नेहमी मनन करत असतो. मनन आपण म्हणजे आपण काही गोष्टी आठवतो, काही गोष्टीची चिंता करत राहतो, त्याला आपण मन असे म्हणतो. ठीक आहे, मन असे म्हणतो. आणि मन्यते म्हणजे ज्यामुळे, हे बघा ही पहिली डेफिनेशन, पहिली निरुक्ती बघा, मन्यते न्यायते बुद्धेते अननयती मन. याचा अर्थ काय पोरांनो, ज्यामुळे आपल्याला आपल्या बुद्धीला ज्ञान होते त्याला मन असे म्हणतात. ही झाली पहिली डेफिनेशन, पहिली निरुक्ती. सेकंड निरुक्ती झाली ही पर्याय बघा, पर्यायमध्ये चित्तम. आपण म्हणत नाही का, अरे तुझं चित्त कुठे रे पोरा, चित्त कुठे तुझं, म्हणजे तुझं मन कुठे. आता आपल्याला टीचर लोक पण म्हणता बघा क्लासमध्ये, अरे तुझं चित्त कुठे पोरा, मन कुठे तुझं, म्हणजे चित्त मला. ठीक आहे, चित्तम. हृदय, हृदय काय म्हणलंय पोरांनो याला, आता आपल्या आयुर्वेदामध्ये असं दिलंय की मन हे हृदयाच्या ठिकाणी स्थित असते, म्हणून त्याला हृदय हा पर्याय आलाय. मानस, ठीक आहे, हा थर्ड पर्याय आहे. असे आपल्याकडे 3 पर्याय आहेत. तर तुम्हाला जर क्वेश्चन आला की मनाची निरुक्ती व पर्याय लिहा, तर काय लिहायचं पोरांनो, मन्यते न्यायते बुद्धयते अनेन इति मन. तुम्हाला मग अशी बघा सांगितलंय पहिल्या स्लाइड मध्ये की आयुची एक सांगितली बघा, तर ते सेकंड वाली तुम्हाला म्हणलं होतं मी, सेकंड वाली प्रेफर करू नका, पहिली वाली प्रेफर करा. थोडं म्हणजे सोपं आहे ना बघा, एवढं काय अवघड पण नाहीये. मन्यते न्यायते बुद्धयते अनेन इति मन. आणि हे मननात मन, याला पण मार्क आहे तुम्हाला, तसा प्रॉब्लेम काही नाहीये. पण एक्झामिनर हा थोडा विचार करतो की अरे याला खूप सोपं पाठ केलंय गड्या. ठीक आहे, तर हे बघा. आणि शरीर, चौथी निरुक्ती आहे अग्नी.
अग्नीची निवृत्ती बघा. अपक्नोपनो भवतीति स्थौलाष्टिवी न पक्नोपयती न स्नेहयती. अपक्नोपनो भवतीति स्थौलाष्टिवीः न न क्नोपयती न स्नेहयती. ठीक आहे. निवृत्तिकार स्थौलाष्टिवींनी असं म्हणलंय, जो वृक्ष करतो, जो वृक्षता प्रदान करतो ना, त्याला आपण अग्नी असे म्हणतो. ठीक आहे. हे बघा ना, न स्नेहयती. न स्नेहयती म्हणजे काय? स्नेहन म्हणजे काय? ओलावा असतो बघा. तुम्हाला आता अष्टांगमध्ये सांगितलं जाईल की स्नेहन म्हणजे काय असतंय. तर त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे त्याच्या ज्या अपोजिटला जे असतंय ना, त्याला आपण अग्नी असे म्हणतो. ठीक आहे. अगिगतोह हे ऍक्च्युली काय आहे? हे ना धातू आहे. गतोह हे भवादी धातू आहेत. ते सर तुम्हाला लवकर शिकवतील. अगिगतोह अगिगतो म्हणजे गती. ठीक आहे. अग्नीला गती प्राप्त असते. गती कोणकोणती असते पोरांनो? ज्ञान, गमन, प्राप्ती. यश, ज्ञान, प्राप्ती, प्रगती या सर्वच गोष्टींचा अग्नीमुळे प्रभाव असतो. ठीक आहे. अग्नीमुळेच ह्या सर्व गोष्टी असतात. ठीक आहे. तर आता पुढे बघा पर्याय. अग्नीचे पर्याय बघा. अग्नी स्वतः एक पर्याय आहे. वैश्वानर. ठीक आहे. सेकंड पर्याय बघा वैश्वानर. वन्नी, धनंजय, वायुसरव. वायुसरव काय म्हटलं इथं? वायुसरव म्हणजे हे बघा, अग्नी जर अग्नीला वायू दिला, थोड्या प्रमाणात जर वायू दिला तर अग्नी अजून पेटून उठते, म्हणून त्याला वायुसरव दिला बघा. वायुसरव हा पर्याय दिला. पुन्हा एकदा बघा. अपक्नोपनो भवतीति स्थौलाष्टिवीः न नोपयती न स्नेहयती. निवृत्तिकार स्थौलाष्टिवींचं असं म्हणणं आहे की जो वृक्ष करतो, जो स्नेहन होऊन देत नाही, न स्नेहयती, त्याला आपण अग्नी असे म्हणतो. तर गती म्हणजे ज्ञान, गमन आणि प्राप्ती. ठीक आहे. पर्याय बघा. अग्नी, वैश्वानर, वन्नी, धनंजय आणि वायुसरव. ही झाली आपली अग्नीची निवृत्ती. जलची निवृत्ती बघा. आता जलची निवृत्ती थोडीशी मोठी पोरांनो, पण ती आतापर्यंत विचारलेली नाहीये. हा, अजून एक सांगायचं राहिलं. ही जी अग्नीची निवृत्ती होती ना, तर ही 2025च्या युटीला येऊन गेलेली आहे. ठीक आहे. ही निवृत्ती येऊन गेली आहे. ठीक आहे. याचे पर्याय वगैरे लिहायचे ते आम्हाला. आता बघा जलची बघा. जल पातने इति जल जलतिति जलम जलती जीवयती लोकान लती आच्छादयती भूम्यादिनती वा. म्हणजे जल हे जीवन आहे. ठीक आहे. जल हे जीवन आहे आणि जो भूम्यादिनती म्हणजे जो पृथ्वीला व्यापून टाकले त्याला आपण जल असे म्हणतो. जल म्हणजे जीवन आहे बघा. जल जीवन काय म्हणतो पोरांनो आपण? आता एखाद्या कोणाला चक्कर वगैरे आली, आपण त्याला काय करतो? आधी उठवतो आणि पाणी पाजतो, कारण हे जीवन प्रदान करते. पाण्याचं एक अनन्यसाधारण महत्व आपल्याला आहे. त्याचे पर्याय बघा. आता काय तर पर्याय बघा. पानीयम, अंबू, जल, अमृत. अमृत का म्हणलंय त्याला? आता तुम्हाला सांगितलं बघा मी. कोणाला काही असे म्हणजे चक्कर वगैरे आली, कोणाला काही ठीक नाही वाटलं, आपण काय म्हणतो? अरे पाणी पिऊन घेतो, पाणी पिल्यानंतर तुला ठीक वाटेल, तर त्याला अमृत म्हणलं. ठीक आहे. आणि तोय. ठीक आहे. तोय वर्ग एक आपला शिकवायला तुम्हाला अष्टामध्ये शिकवलं जाईल. तोय काय असते. ठीक आहे. ही झाली जलची. बघा. जल पातने इति जल जलतिति जलम जलती जीवयती लोकान लती आच्छादयती भूमयादिनती वा. पर्याय पानीय, अंबू, जल, अमृत, तोय. इकडे लक्ष द्या. बघा. 6वी निवृत्ती आहे आपली वात. ठीक आहे. वाताची निवृत्ती बघा. वा गतिगंधयोः. वा गतिगंधयोः. ठीक आहे. ज्याच्यामध्ये गंध आणि गती असते. ठीक आहे. वात म्हणजे सरळ सरळ आपली हवा. हवेमध्ये आपल्याला गंध आणि गती असते. हवा आपल्याला दिसते का? तर नाही. हवेने फक्त आपला स्पर्श जाणवतो. जो आपल्या स्किनला स्पर्श जाणवतो तो फक्त हवेमुळे आणि वातामुळे जाणवतो. म्हणून त्याची निवृत्ती बघा. वा गती गंधयोः. ठीक आहे. त्याला वत प्रत्यय लागलाय. हे प्रत्यय वगैरे काय आहेत हे सर तुम्हाला लवकर शिकवतील. हे बघा. सेकंड निवृत्ती बघा. रूपरहित स्पर्शवान वायू. म्हणजे ज्याला रूप नाहीये. रूप म्हणजे काय? जो दिसत नाही त्याला रूपरहित. ठीक आहे. स्पर्शवान म्हणजे काय? ज्याचा स्पर्श जाणवतो त्याला वायू असे म्हटले आहे. ठीक आहे. पर्याय बघा. आता पर्यायामध्ये वात, मरुत, प्राण. प्राण का म्हणलंय पोरांनो? वायूवरतीच आपला प्राण चाललाय, म्हणजे आपला वायूवरतीच आपण जगतोय ना, म्हणून त्याला प्राण म्हटलंय. ठीक आहे. अनिल. ठीक आहे. अनिल म्हणजे गती असते ऍक्च्युली. श्वसन का म्हटलंय त्याला? आपण श्वसनाद्वारे वायू आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो, त्याच्यामुळे त्याला श्वसन असे म्हटलंय. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा. वा गतिगंधयोः. वत हा प्रत्यय लागलाय. रूपरहित स्पर्शवान वायू. म्हणजे ज्याला रूप नाहीये पण तो स्पर्शवान आहे त्याला वायू असे म्हणले. ज्याच्यामध्ये गती आहे आणि गंध आहे
त्याला वात असे म्हटलंय. ठीक आहे, जे पर्याय वात, मरुत, प्राण, अनिल आणि श्वसन. ठीक आहे, ही झाली आपली वाताची निरुक्ती. आता बघा पित्ताची निरुक्ती. पित्तम. पित्तम तपसंतापे. संताप म्हणजे काय पोरांनो? आपण म्हणत नाही का, अरे संताप देऊ नको तू, म्हणजे गरम करू नको डोकं माझं. ठीक आहे, आपण असं म्हणतो संतापे, तपसंतापे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय लागले बघा, कृदंत विहित प्रत्यय लागले. हे काय आपण लवकर शिकू, कृदंत विहित प्रत्यय. ठीक आहे, सेकंड निवृत्ती बघा, पित्तम पक्तुष्म दर्शने. पित्तम पक्तुष्म दर्शने, जो पाचन करतो. आता आपला तुम्ही क्रियाशारीमध्ये शिकताय बघा, पित्त शिकलाय, वात शिकलाय. आता पित्त काय करतंय, पचन करतंय. आपलं जे आपण खातोय ते पचन करतंय. पित्तम पक्तुष्म दर्शने. तर पर्याय बघा याचे, पर्याय काय आहे, अनल. अनल पर्याय झाला. ज्वर आणि अग्नी. अग्नी काय म्हणलं रे पोरांनो याला? मग अशी आपण अग्नी शिकलो बघा, त्याला पण अग्नीच म्हणलं होतं. कारण पित्तामध्ये ना एक अग्नी म्हणजे उष्णता हा गुण असल्यामुळे त्याला अग्नी म्हटलं. ठीक आहे, उष्णता गुण असल्यामुळे आपलं पाचन व्यवस्थित होतं, म्हणून त्याला अग्नी असं म्हटलंय. त्याचे पर्याय बघा, अनल, ज्वर आणि अग्नी. पुन्हा एकदा बघा, तपसंतापे, कृदंत विहित प्रत्यय लागा त्याला, कृदंत विहित प्रत्यय लागलाय. पित्तम पक्तुष्म दर्शने, पर्याय अनल, ज्वर आणि अग्नी. याच्यानंतर आपलं एक बाकी आहे कफ, आपण ते बघूया. तर नेक्स्ट बघूया आठवी निरुक्ती, कफ. कफाची निरुक्ती दिली आहे त्यांनी. केन जलेन फलती इति कफ. केन जलेन फलती इति कफः. ठीक आहे, याचा अर्थ काय होतोय आपल्याला, जलापासून जे प्राप्त होते. केन जलेन, जलापासून जे प्राप्त होते त्याला आपण कफ असे म्हणतो. ठीक आहे, ही जाईल पहिली निवृत्ती. सेकंड निवृत्ती बघा, श्लीष अलिंगने. श्लीष अलिंगने म्हणजे काय, जो चिटकून ठेवतो. चिटकून ठेवतो त्यांच्या कणांना, वेगवेगळ्या कणांना चिटकून ठेवतो, त्याला आपण कफ असे म्हणतो. श्लीष अलिंगने. ठीक आहे, त्याचे पर्याय बघा आता पोरांनो. कफाचे पर्याय बघा, बलास. बलास का म्हणलं तिथं, बलास याच्यामुळे म्हणलंय की आपण क्रियाशरीरमध्ये ऐकून असाल बघा, कफामुळे माणूस हा बलवान असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला बलास म्हणलंय बघा, बलास. श्लेष्मा काय म्हणलंय, श्लेष्मा म्हणजे गुळगुळीतपणा असतो, चिकटपणा असतो. ठीक आहे, सौम्य. सौम्य म्हणजे हळुवारपणे ते वाहतं. ठीक आहे, आणि घन. घन म्हणजे डेन्स असते. ठीक आहे, डेन्स मटेरियल असते. ठीक आहे, बघा पुन्हा एकदा बघा, कफ. कफ हा कृदंत विहित प्रत्यय लागलाय. आणि त्याची निवृत्ती बघा, केन फलेन जलती इति कफा, श्लीष अलिंगने. ही जाईल त्यांची निवृत्ती. पर्याय बघा, बलास, श्लेष्मा, सौम्य आणि घन. आपण आज पोरांनो 8 निवृत्ती शिकलोय. ठीक आहे, आपण आयुपासून चालू केलं, तर आपले आज 8 निवृत्ती झालेल्या आहेत. यामध्ये पोरांनो हे निवृत्तीचे तुम्हाला मी शिकवले आतापर्यंत. तुम्ही एकदा याचा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि तुमच्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स मध्ये याला एकदा हँड नोट डाऊन करा. ठीक आहे, कारण तुम्हाला तुमच्या हँड रिटन नोट्स आहेत ना पोरांनो, त्या खूप कामं पडणार आहे युटीची एक्झामच्या वेळेस. निवृत्ती होती आपली कफम. कफाची निवृत्ती होती, ती पण आपण बघितली. आता आपण बघणार आहोत रस. रस या शब्दाची निवृत्ती. रस आस्वादने. याचा अर्थ काय होता पोरांनो, ज्यामुळे आपल्याला चव कळते. ठीक आहे, त्याला आपण रस म्हणतो. आणि ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बघा गत्यर्थक. गत्यर्थक म्हणजे काय, जो नेहमी शरीरामध्ये गतिवान राहतो, म्हणजे फ्लो मध्ये राहतो, त्याला आपण गत्यर्थक म्हणलंय. आता खाली बघा, रस्यते आस्वाद्यते इति रसः. रस्यते आस्वाद्यते इति रसः म्हणजे ज्याला आस्वाद असतो किंवा चव असते त्याला आपण रस म्हणतोय. हे झालं. आता त्याचे बघा पर्याय बघा. पर्यायामध्ये प्राणप्रद. प्राणप्रद म्हणजे काय पोरांनो, जो आपला प्राण प्रदान करतो त्याला आपण प्राणप्रद म्हणतो. सेकंड बघा, पथ्य. पथ्य म्हणजे आपण जो रेग्युलर यूज मध्ये असतो, आपल्या जेवणामध्ये आपला जो आहार असतो जेवणाचा, त्याच्यामध्ये रस हा नेहमी रोज असतो. थर्ड बघा, रक्त धातू करता म्हणजे रसापासून रक्ताची उत्पत्ती होते. आता क्रियाशरीरामध्ये तुम्ही शिकलाय बघा, रक्ताची उत्पत्ती ही रसापासून होते, म्हणून त्याला बोललंय रक्त धातू करता. रक्तपित्ता. रक्तपित्ता. रक्तपित्ता म्हणजे जे रक्त आणि पित्त असते ना, यांच्यामध्ये यांचे जे गुणधर्म आहेत ना, ते गुणधर्म एकसारखे आहेत, म्हणून त्या रक्तपित्ता म्हणलंय. आणि रक्ताची आणि पित्ताची उत्पत्ती ही रसापासून होते, म्हणून त्या रक्तपित्ता म्हणलंय. ठीक आहे, तर पुन्हा एकदा बघा, रस आस्वादने ही जाईल निरुक्ती. रस आस्वादने म्हणजे ज्यापासून आपल्याला आस्वाद मिळतो, चव मिळते, त्याला आपण रस म्हणतो. गत्यर्थक हा प्रत्यय बघा. गत्यर्थक म्हणजे नेहमी गतिवान असणे, नेहमी फ्लो मध्ये असणे, जो आपल्या शरीरात नेहमी फ्लो मध्ये असतो त्याला आपण गत्यर्थक म्हणतोय. रस्यते आस्वाद्यते इति रस म्हणजे ज्यापासून आपल्याला आस्वाद हा मिळतो त्याला आपण रस असे म्हणतो. त्याचे पर्याय प्राणप्रद, पथ्य, रक्त धातूकर्ता, रक्तपित्ता. हे झालं आपलं रस. रस या शब्दाची निरुक्ती. आता बघा रक्त. सेकंड आहे रक्त. रक्त काय,
रजती रज्यते वा इति रसः, रजती रज्यते वा इति रसः. आणि हे बघा रंजक्तः, रंजक्तः, रंजतः म्हणजे ज्यामुळे रंग मिळतो त्याला आपण रक्त असे म्हणतो. ठीक आहे. आता बघा रज्यत अंगमनेनेती म्हणजे आपल्या रज्यतः अंग अंगमनेनेती म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये अंगमनेनेती पूर्ण बॉडीमध्ये जो आहे त्याला आपण रक्त असे म्हणतो. आता त्याचे पर्याय बघा पोरांनो, पर्याय काय आहे? शोणित. आता ऍक्च्युली हा एक एमसीक्यू आलाय पेपर 1 मध्ये 2025च्या वेटीला की रक्ताचे पर्याय. तर हे शोणित होता. विस्त्र काय म्हणलंय पोरांनो त्याला? विस्त्र, विस्त्र गंधी असतो म्हणून त्याला विस्त्र म्हणलंय. अश्रूप झाला. आणि लोहित, लोहित का म्हणलंय? लोहित म्हणजे आयर्न असते, लोह असते त्याच्यामध्ये म्हणून त्याला लोहित म्हणलंय. पुन्हा एकदा बघा रक्त म्हणजे काय? रजती रज्यते वा इति रक्तम म्हणजे जो रंजन म्हणजे रंगवायचं काम करतो त्याला रजती रक्त असे म्हणलंय. आणि जो पूर्ण बॉडीमध्ये असतो अंगमयनइति म्हणून त्याला रक्त असे म्हणलंय. ठीक आहे. पर्याय शोणित, विस्त्र, अस्त्रुक, लोहित. ठीक आहे. आपण तर नेक्स्ट स्लाइड वरती पुढच्या निवृत्ती बघूयात. तर इकडे लक्ष द्या. आता आपण बघूया तिसरी निवृत्ती मांस. मांसची निवृत्ती बघा धारणात धातव म्हणजे जो शरीराला धारण करतो तो असतो धातू. आणि धातूमध्ये कोणकोणते? 7 धातू आहेत. ठीक आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र जे तुम्हाला फिजिओलॉजी मध्ये माहिती आहेत ते आहेत धातू आपले. म्हणजे शरीराला जे धारण करते ते असते धातू. त्याच्यामध्ये निवृत्ती काय होणार? धारणात धातव, धारणात धातव. ठीक आहे. आता पुढे बघा मांस. मांस नंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? अस्थिमध्ये. म्हणजे मांस हा त्याचा अस्थिचा जो पोषक अंश असतो ना तो असतो मांस. त्याच्यामुळे त्याला इथे दिले बघा मांस, मांस नंतर कन्व्हर्जन होते त्याचा अस्थिमध्ये. ठीक आहे. जो शरीराला आकार देतो, शरीराला आकार देतो म्हणजे जो आपल्या बोनच्या साह्याने अस्थिच्या साह्याने जो आपल्या शरीरामध्ये असतो तो असतो मांस. म्हणून त्याला दिलंय बघा शरीराला आकार देतो. ठीक आहे. त्याचे पर्याय बघा. पर्यायामध्ये काय आहे? मांस जो की ऑलरेडी पर्याय त्याचा. स्थिर, स्थिर काय म्हणलंय त्याला? स्टेबल असते बघा. म्हणजे आपल्या बॉडीला जर आपण जे बोन आहेत आपल्या बॉडीचे जे असतील ना ते जर आपल्या बॉडीमध्ये नुसते ठेवलेत ना तर आपली बॉडी म्हणजे स्टेबल राहणार नाही. त्याला एक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी मांस आवश्यक आहे. शोणित संभव. नेक्स्ट बघा शोणित संभव म्हणजे याच्यापासून रक्तापासून मांसाची निर्मिती झाली म्हणून त्याला शोणित संभव म्हणलं बघा. आपण मागे एक पर्याय बघितला होता रक्ताचा शोणित, तो पर्याय इथे आलाय बघा शोणित संभव. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा मांस धारण धातव. मांसचं कन्व्हर्जन म्हणजे मांस मदत करतो अस्थिला फॉर्मेशन साठी आणि जो शरीराला आकार देतो. पर्याय बघा मांस, स्थिर आणि शोणित संभव. हे झालं आपलं मांस. आता बघा चौथी निवृत्ती बघा अस्थि. अस्थिचं पण सेम म्हणजे जेवढे पण धातू आहेत ना आपले रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा त्यांना आपण हे सेम निवृत्ती टाकू शकतो आपण धारणात धातव. तर बघा धारण धातव. ठीक आहे. आता या ठिकाणी अस्थिच्या ठिकाणी ना वात दोष हा स्थित असतो. म्हणजे आपल्या जे अस्थि असतात ना बोन असतात ना त्या ठिकाणी वात असतो. हे बघा दिला इथं मी. ठीक आहे. आता एक अजून एक निवृत्ती बघा त्याची अस्यते इति अस्ति. अस्यते इति अस्ति. ही निवृत्ती अस्थिची आहे बघा. म्हणजे दुसरी एक निवृत्ती आहे. धारणा धातव पण चालते आणि अस्यते इति अस्ति पण चालते. ठीक आहे. याचा अर्थ काय पोरांनो? जे शेवटला उरते. आता आपण समजा डेड बॉडी जाळल्यानंतर मॅक्झिमम हे आपले बोन उरलेले असतात म्हणून त्याला अस्यते इति अस्ति. शेवटला जे शेष राहते त्याला अस्थि असे म्हणतात. या ठिकाणी वाद दोष अस्थित असतो. त्याच्यानंतर त्याचे पर्याय बघा हड्ड, बलकर, संधानकर, देहधारण. आता आपण बघत नाही का अस्थिला हड्डी म्हणतो बघा आपण हड्ड. त्याच्यानंतर मग बलकर. बलकर काय म्हणलंय? जर आपले जे मांस असते म्हणजे मांसपेशी असतात ना त्याला अटॅच असते बोन. त्या बोनला म्हणजे मांसला बल देण्यासाठी अस्थिची गरज पडते म्हणून त्याला बलकर असे म्हणलंय. आणि आपली जी मुवमेंट असते आणि लोकोमोशन जे असते ते पण आपल्या अस्थिनुसार होत आहे. संधानकर म्हणजे धारण करते आपल्या बॉडी धारण करते आणि देह धारण जे की सेम आहे. ठीक आहे. असे 4 पर्याय लक्षात ठेवा त्याचे. पुन्हा एकदा बघा धारणा धातव अस्यते इति अस्ति. अस्यते इति अस्ति म्हणजे जे शेवटला शेष राहते त्याला अस्थि असे म्हणतात. अस्थिच्या ठिकाणी वाद दोष हा स्थित असतो. त्याचे पर्याय बघा हड्ड, बलकर, संधानकर, देहधारण. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट स्लाइड वरती पुढच्या निवृत्ती आहे धारणात धातव. ठीक आहे. म्हणजे शरीराला धारण करतो धारण धातव. आता एक अजून एक निवृत्ती बघा त्याची मज्जती अस्तिषु इति मज्जा. मज्जती अस्तिषु इति मज्जा
म्हणजे काय, अस्थिशू म्हणजे काय, आपले जे बोन असते ना, त्या बोन मध्ये एक पोकळी असते, त्या पोकळी म्हणजे ते जे जे स्थित आहे त्याला आपण मज्जा म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय, मज्जती अस्थिशू इति मज्जा. जे बोन मध्ये पोकळी असते त्या पोकळीमध्ये जे स्थित आहे त्याला आपण मज्जा असे म्हणतो. आता मज्जाचं काम काय करू, सरळ सरळ आपल्या जे मॉडर्न आहे ना, त्या मॉडर्न मध्ये न्यूरॉन वगैरे असते बघा आपले, त्याच्यामध्ये आज्ञा व संज्ञा. ठीक आहे, आज्ञा व संज्ञा म्हणजे काय करू, सेन्सरी न्यूरॉन असतो आणि एक मोटर न्यूरॉन असतो, म्हणजे इफेक्टर आणि सेन्सरी. हे आज्ञा म्हणजे एक आज्ञा म्हणजे मोटर असते आणि संज्ञा म्हणजे सेन्सरी असते. ठीक आहे, हे न्यूरॉन असते. आता मज्जाच्या ठिकाणी कफदोष हा स्थित असतो, कारण मज्जाच्या ठिकाणी कफदोष स्थित असतो. ठीक आहे, जे पर्याय बघा, आता पर्यायामध्ये मज्जा, अस्थिसार अस्थिसार आणि बीजरेत असे त्याचे 4 पर्याय आहेत. पुन्हा एकदा बघा त्याची निवृत्ती बघा, धारण दातव मज्जती अस्थिशू इति मज्जा, म्हणजे जो बोनच्या ठिकाणी असतो त्याला आपण मज्जा म्हणतो. कार्य काय आहे, आज्ञा व संज्ञा, आणि त्याच्या ठिकाणी कफदोष हा स्थित असतो त्याला आपण मज्जा असे म्हणतो. हे झालं आपलं मज्जा. आता बघा मेद, मेद मेद्यती स्नेह इति अनेन इति मेद, म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्नेह आहे ना, स्नेह स्नेह ज्याच्यामध्ये असतो त्याला आपण मेद असे म्हणतो. ठीक आहे, आणि ते डेफिनेशन बघा त्याची, म्हणजे एक निवृत्तीच्या खाली एक सेंटेन्स लिहायचं असतं आपला, ती बघा, स्वतःच्या अग्नीने पक्व झालेला मांस याला आपण मेद असे म्हणतो. स्वतःच्या अग्नीने पक्व झालेला मांस याला मेद असे म्हणतात. त्याचे पर्याय बघा काय पोरांनो, वपा, वपा वपा म्हणजे आपलं वपा असतंय शुभ्रज. शुभ्रज म्हणजे जे आपलं मेद असते ना, ते मेद थोडस असं व्हाईटिश येलो व्हाईटिश असते. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला शुभ्रज म्हणलंय. शुक्रकरे अस्थिकृते म्हणजे अस्थिला फॉर्मेशनला मदत करते ते. ठीक आहे, आणि पुन्हा एकदा बघा ते, मेदती स्नेह इति अनेन इति मेद, स्वतःच्या अग्नीने पक्व झालेला मांस. त्याचे पर्याय वपा, शुभ्रज, शुक्रकर, अस्थिकृत. 7वी निवृत्ती आहे शुक्र. शुक्राची निवृत्ती सेम, धारणात धातव, जो शरीराला धारण करतो. त्याचं कार्य का काय आहे, पुनरुत्पादन कार्य, म्हणजे रिप्रोडक्शन तर आहेच, पण नवीन डिव्हिजन तयार करणे त्याचं हे पण काय एक कार्य आहे. आता बघा अजून एक निवृत्ती आपल्याकडं, शोचत वनेन शोधयती वा शुक्रम. शोचत वनेन म्हणजे जो शुद्ध असतो, आणि हे जे आपले धातू आहेत ना 7, तर हा सगळ्यात शेवट जातोय. ठीक आहे, म्हणजे त्याला प्रत्येक धातूमधून पुढे जाऊन जाऊन शुद्ध होतोय तो, म्हणून त्याला शोचत वनेन शोधयती वा शुक्रम असं म्हटलेलं आहे. त्याचे पर्याय बघा काय आहे, शुक्र, वीर्य, रेतस. आता हे रेतस जे आहे ना ते स्त्रीमध्ये असते. ठीक आहे, हा पण एक रेतसवाला पण एक MCQ आपल्या युटी मध्ये येऊन गेलाय पेपर 1 मध्ये, रेतस वगैरे. पुन्हा एकदा बघा त्याची निवृत्ती आहे, धारण दातव, शौचत्वनेन शोधयती वा शुक्रम, आणि त्याचं कार्य काय बघा, म्हणजे पुनरुत्पादन कार्य आहे त्याचं. ठीक आहे, तेव्हा पर्याय आहे शुक्र, वीर्य, रेतस. आता ही झाली आपली शुक्रची. आता बघा इंद्रियम, इंद्रिय, इंद्र प्लस घ प्लस इय असा हा शब्द तयार झालाय. याचा अर्थ, याची निवृत्ती बघा, शरीर संयुक्तम ज्ञानम कर्णम मती इंद्रियम इंद्रियम, शरीरम संयुक्तम ज्ञानम कर्णम मती इंद्रियम इंद्रियम, म्हणजे ज्यामुळे आपल्याला विविध गोष्टींचं, ज्या वातावरणामध्ये जे विविध गोष्टी घडत आहे त्याचं आपल्याला ज्ञान होतं. ते कशापासून होतंय, तर ते इंद्रियापासून होतं. त्याच्यामुळे त्याला म्हणलंय शरीर संयुक्त, म्हणजे शरीरामध्ये संयुक्त आहे, आणि ज्ञानाचं ज्ञानम करणं म्हणजे ज्ञानाचं अधिष्ठान आहे, त्याला आपण ज्ञानम करणं इंद्रियम इंद्रियम असं म्हटलंय. ही झाली त्याची निवृत्ती. अजून एक बघा आपल्या, म्हणजे त्याचं अजून त्याच्यामध्ये 5 आहेत, 5 इंद्रिय असतात, पंचेंद्रिय. तर पंचेंद्रियामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रसगंधा, पंचेंद्रियार्थ हा शब्द, स्पर्श, रूप, रसगंधा, हे झाले 5 इंद्रिय. ठीक आहे, एक उभयात्मक मन असते आणि कर्मेंद्रिय असतात. तर त्याचे पर्याय बघा काय, विदाई, विदाई म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये स्थित आहे आणि ते मरणसूचक, म्हणजे मरणसूचक विधान आपल्याला करू शकतं, त्याला विदाई असं म्हटलंय. आणि याला आपण अवयव पण म्हणू शकतो. आता बघा ना, शब्द, शब्द कसे आपल्या कानानं ऐकू येतात. ठीक आहे, स्पर्श, स्पर्श स्किनने, रूप हे आपल्या डोळ्याने दिसतंय, रस आपण ते आस्वाद घेतो, आणि गंध हा नाकाने येतो. ठीक आहे, म्हणजे ते अवयव पण हा त्याचा एक पर्याय झाला. पुन्हा एकदा बघा, इंद्रियम, इंद्र प्लस घ प्लस इय, शरीर संयुक्तम ज्ञानम कर्णम इति इंद्रियम इंद्रियम, पंचेंद्रियार्था शब्द, स्पर्श, रूप, रसगंधा, पर्याय विदाई अवयव.
तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण 8 नृत्य शिकलो आहेत. ह्या सगळ्या नृत्य तुम्ही व्यवस्थित आपल्या नोट्समध्ये व्यवस्थित लिहून घ्या. तर भेटूया लवकरच आपल्या IIA प्लॅटफॉर्मवरती.